हॅलो फ्रेंड्स, गरुड अकॅडमी या नव्या खुऱ्या चॅनलवर मी भारती तुमचं स्वागत करते. आणि यापूर्वी आपण माझ्या खूप साऱ्या लेक्चर्सला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे, म्हणून सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून आपण गरुड अकॅडमी या चॅनलवरती चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजेच स्टॅटिक जी के हा जो टॉपिक आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि मी एक वेगवेगळे इंटरेस्टिंग विषय घेऊन येणार आहे. फार तर 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर असणार आहे, पण स्टॅटिक जी के हा जो पोर्शन आहे हा परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. स्पर्धा परीक्षेसाठी, म्हणजे तुमची राज्यसेवा परीक्षा असू दे किंवा गट ब असू दे किंवा गट क ची परीक्षा असू दे, तर या सगळ्या परीक्षांमध्ये स्टॅटिक जी के हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे. ठीक आहे, तर आजपासून ही सिरीज सुरू होते आणि आय होप तुम्हाला ही सिरीज खूप आवडेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या चॅनलला फॉलो करा आणि तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवा. तर ते कशा कळवायच्या ते मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे. तर आजचा आपला विषय आहे, आपल्या विषयाबद्दल आधी बोलूया. माझा आवडीचा विषय प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक. आपण गेल्या काही वर्षातले जर क्वेश्चन पेपर्स पाहिले तर त्यामध्ये ना स्टॅटिक जी के मध्ये आपल्याला हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. लेखक आणि त्यांची जी पुस्तकं आहेत, जी मागच्या वर्ष 2 वर्षामध्ये रिलीज झालेली पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांबद्दल प्रश्न येतो आणि येतो, हमखास येतो. म्हणजे चर्चेतील व्यक्ती एक आहेत, चर्चेतील व्यक्ती चर्चेतील व्यक्ती आणि त्यांची पुस्तकं. इन केस आपण मी पुढे जसं सांगेलच तुम्हाला, म्हणजे एक एक व्यक्तींविषयी आपण चर्चा करू, कोणाला कुठला अवॉर्ड मिळाला असेल तर आपल्याला प्रश्न त्यांच्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या साहित्य संपदेविषयी येतो. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याचदा आपण गेस करतो, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की ठीक आहे, सोपा विषय, गेस करून होऊन जातं. पण काही वेळा अनप्रेडिक्टेबल असतं, म्हणजे आपल्याला गेस नाही करता येत, मग तिथे मार्क जाऊ शकतो. मग तो मार्क जाऊ नये म्हणून हे पुढचे 10-15 मिनिटं मी जे काही चर्चा करणार आहे, तुमच्या येत्या परीक्षेमध्ये ह्याचं कॉन्ट्रीब्युशन खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो हे लेक्चर मिस करू नका, तुम्हाला खूप खूप आवडेल. ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊयात. पुस्तकं आणि त्यांचे लेखक नेमकं काय सांगायचं आहे हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, ओके. तर पहिलं पुस्तक आहे, पहिलं जे व्यक्ती आहे त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहे ते आहेत अनुपम खेर. अभिनेता अनुपम खेर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणार आहे. त्यांची पुस्तकं आहेत लेसन लाईफ टॉट मी अननोईंगली, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे, अनुपम खेर यांचं. आणि त्यांचं दुसरं पुस्तक आहे द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू. ठीक आहे, ही 2 पुस्तकं आहेत. लेसन लाईफ टॉट मी अननोईंगली हे त्यांचं आत्मचरित्र आहे अनुपम खेर यांचं. आणि दुसरं पुस्तक आहे द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू. ठीक आहे, तर आपल्याला दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक येऊ शकतं, जुळवाजुळवामध्ये येऊ शकतो, सिंगल लाईन क्वेश्चन येऊ शकतो, किंवा कशाही पद्धतीमध्ये फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर येऊ शकतात. आपण नकारू शकत नाही, कारण की हा करंट अफेअरचा पार्ट आहे, चालू घडामोडीचा पार्ट असतो म्हणून. ठीक आहे, स्टॅटिक जी के आणि चालू घडामोडी यांचं मिश्रण हे ह्या टॉपिक मध्ये आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे चालू घडामोडी किती महत्वाच्या असतात, राईट. तर नंतर आहेत सचिन कुंडलकर यांचं पुस्तक आहे 1990. तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, इन केस जर तुम्हाला आणखीन इंटरेस्टिंग वाचायचं असेल तर तुम्ही ह्या डायरेक्ट पुस्तकांची नावं सर्च करायची, ते केव्हा रिलीज झालंय आणि हे जे व्यक्ती आहेत त्यांच्या, म्हणजे कोणी व्यक्ती, जसं अनुपम खेर यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, अभिनेता आहेत. ठीक आहे, तर सचिन कुंडलकर यांच्याविषयी थोडंसं ऍडिशनल वाचून घ्या, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. ठीक आहे, आणि नॉलेज जेवढं जास्ती तेवढं चांगलं, हो ना. तर दुसरं आहे बॅडमॅन, गुलशन ग्रोवर यांचं आत्मचरित्र. हे आपल्याला माहिती आहे की अभिनेता आहेत आणि हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि ही सगळी मागच्या 2 वर्षामध्ये, म्हणजे 2018-19 मध्ये रिलीज झालेली पुस्तकं आहेत. ठीक आहे, 2018-19, काही त्याच्या आधीची असतील, काही, पण ती सगळ्यांचं वर्ष आपल्याला विचारत नाहीत, हे लक्षात घ्या. पुस्तकांचं वर्ष, रिलीज डेट आपल्याला कोणी नाही विचारणार, आपल्याला पुस्तकाचं नाव आणि त्यांच्या ऑथरचं नाव विचारलं जातं. ठीक आहे, ओके. नंतर आहेत एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा. तर लक्ष्मीकांत देशमुख हे साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते आणि IAS ऑफिसर होते.
ठीक आहे. तर ह्यांचं हे आत्मचरित्र आहे, एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा. तर हे त्यावेळेसच्या वृत्तपत्रामध्ये हायलाइटेड टॉपिक होता आणि तेव्हा त्यामध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. तुम्हाला इतर कुठे कदाचित नाही सापडणार, पण जर तुम्ही डायरेक्ट सर्च केलं ह्यांच्याबद्दल तर तुम्हाला एक न्यूजपेपरचा आर्टिकल सापडेल आणि त्यामध्ये या पुस्तकाचं इनॉग्रेशन झालेलं कळेल. ठीक आहे. नंतर आहे लेट मी से इट नाव. माजी पोलीस आयुक्त आहेत महाराष्ट्राचे राकेश मारिया. आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहीत असणार आहे, राकेश मारिया यांचं हे पुस्तक आहे लेट मी से इट नाव. ठीक आहे. राकेश मारिया. आपल्या लक्षात काय ठेवायचंय, पुस्तकाचं नाव आणि व्यक्तीचं नाव. ठीक आहे. ते कोण होते, महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त होते, हे त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे डॉक्टर भरत वटवानी आणि ह्यांचं अनसीन, अनहर्ड आणि अनसेड एक पुस्तक आहे की ज्याचं मराठी भाषांतर केलं गेलंय बेदखल. ते केलंय आनंद आगाशी यांनी. आता हे भरत वटवानी कोण आहेत तुम्हाला कदाचित माहिती असेल, किंवा जे मागचे 2-1 वर्ष अभ्यासामध्ये विद्यार्थी त्यांना माहिती असणार आहे की यांना रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता. रमन मॅगसेसे. ठीक आहे. हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता आणि त्या मागच्या 2 वर्षांमधली गोष्ट आहे आणि त्यांना हा अवॉर्ड मिळालाय. मानसोपचार तज्ज्ञ आहेत हे आणि त्यांचं या क्षेत्रातलं जी भरीव कामगिरी आहे त्यामुळे त्यांना हा अवॉर्ड मिळाला. आणि त्यांचं पुस्तक आहे अनसीन, अनहर्ड आणि अनसेड. हे पुस्तकाचं टॉपिक आहे आणि बेदखल हे त्याचं मराठी भाषांतर आहे. मराठी भाषांतर. ठीक आहे. बेदखल हे त्याचं मराठी भाषांतर आहे. आपल्याला पुस्तकाचं डायरेक्ट नाव येईल किंवा त्याचं मराठी भाषांतर येऊ शकतं, किंवा डॉक्टर भरत वाटवानी आणि त्यांचा जो हा अवॉर्ड त्यांना मिळालाय त्याबद्दल येऊ शकतं, कारण की व्यक्तींबद्दल पण डिस्क्रिप्शन येतं है ना परीक्षेला. तुम्ही जर पेपर अनालिसिस केलेला असेल तुम्हाला माहितीये की व्यक्तींबद्दल डिस्क्रिप्शन खूप जास्ती प्रमाणात येऊ शकतं. सो इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि ह्या लेक्चरच्या नंतर, हे लेक्चर ऐकल्याच्या नंतर इन केस तुम्हाला ह्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता इन द सेन्स तुम्ही ईमेल पाठवू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. नंतर आहेत आपल्याला माहिती आहे विश्वनाथन आनंद, चेस चॅम्पियन आहेत, सर्वांना माहिती आहे, फेमस नाव आहे, फेमस व्यक्ती आहेत. त्यांचं पुस्तक आहे माइंड मॅटर, विनिंग लेसन्स फ्रॉम चॅम्पियन्स लाईफ असं त्याचं टॅगलाईन आहे. माइंड मास्टर MP. ठीक आहे. माइंड मास्टर हे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे. जोड्या जुळवायला येऊ शकतो प्रश्न किंवा डायरेक्ट सुद्धा येईल. नंतर आहे PV सिंधू, ह्या ज्या बॅडमिंटनपटू आहेत त्यांचं पुस्तक आहे 40 Years of Sports Stars आणि 40 Sports Stars. हे एकाच पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे. नंतर डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी एक पुस्तक रिलीज केलंय मागच्या वर्षी. त्याचं नाव आहे द असॅसिनेशन ऑफ महात्मा गांधी, ट्रायल अँड वर्डिक्ट 1948-49. गांधीजींच्या हत्येबाबतचं ट्रायल अँड वर्डिक्ट असलेलं हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी प्रकाशित केलं होतं, लिहिलं होतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे आणि आय होप लेक्चर आवडतंय. ठीक आहे. जर तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही सांगू शकता, लेक्चर लाईक करू शकता. आणि हा स्टॅटिक जीकेचा पोर्शन आहे. तुम्हाला सगळीच माहिती, ही जी ओव्हरऑल पुस्तकांची माहिती हे तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी वाचायला, हे सगळं वेगवेगळ्या कॉलम्स मध्ये मिळतं, वेगवेगळ्या वेळी प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. एकत्रितरित्या माहिती फार कमी ठिकाणी मिळते आणि म्हणून हे सगळं एकत्रितपणे या लेक्चरमध्ये आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि आय होप तुम्हाला हे आवडेल. तर यामधून जर तुम्हाला एखादा प्रश्न जरी सुटला, आणि तुमचा एक प्रश्न किती इम्पॉर्टंट असतो तुम्हाला माहिती आहे, राईट. सो आय होप लेक्चर हेल्पफुल असणार आहे. ठीक आहे. तर पुढचं टॉपिक आहे पी चिदंबरम. आपल्याला माहिती आहे पी चिदंबरम यांच्याबद्दल. तर यांचं पुस्तक रिलीज झालंय अनडाउंटेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया. ठीक आहे. पी चिदंबरम. तुम्ही जाणून सांगणार आहात मला की कोण आहेत. त्यांचे आर्टिकल्स पब्लिश असतात खूप सारे, इंडियन एक्सप्रेसला पण आर्टिकल असतात, लोकसत्तामध्ये असतात. तर खूप सोपा प्रश्न आहे आणि आय होप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला माहिती असणार आहे, जे अभ्यास नाही करत त्यांना सुद्धा माहिती असणार आहे. ठीक आहे. नंतर आहेत मलाला युसुफजाई. त्यांचं पुस्तक आहे वी आर डिस्प्लेस्ड. ठीक आहे. यांचं आधीचं पुस्तक एक होतं की ज्याचं नाव होतं आय एम मलाला. जस्ट अ मोमेंट.
यांचं आधीचं पुस्तक एक आहे आय एम मलाला, हे त्यांचं आधीचं पुस्तक आहे. तुम्हाला माहिती आहे की नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या सगळ्यात कमी वयाच्या व्यक्ती आहेत. ठीक आहे है ना. तर त्यांचं हे नवीन पुस्तक रिलीज झालंय, वी आर डिस्प्लेस्ड. तर लक्षात घ्या, आपल्याला आय एम मलाला डायरेक्टली नाही विचारणार, तर आपल्याला वी आर डिस्प्लेस्ड विचारू शकतात, कारण की इम्पॉर्टंट आहे आणि चर्चेतल्या व्यक्ती आहेत. गेल्या 4-5 वर्षांपासून चर्चेतल्या व्यक्ती आहेत ह्या, आणि शिक्षणासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, हो ना. तर आणखीन ऍडिशनल वाचायचं असेल तर इंटरनेट हा खूप मोठा सोर्स आहे, त्यावर तुम्हाला याची माहिती मिळत जाईल. ठीक आहे. नंतर आहेत युवराज सिंग, क्रिकेटपटू, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर त्यांचं आत्मचरित्र आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेटर टू कॅन्सर अँड बॅक. ठीक आहे. त्यांना आपल्याला माहिती आहे की ते कॅन्सरशी फाईट करून पुन्हा क्रिकेटमध्ये आलेत. तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे युवराज सिंग यांचं, द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक. नंतर आहे योग गुरु, आपल्याला माहिती आहेत रामदेव बाबा पतंजली. तर त्यांचं पुस्तक आहे माय लाईफ माय मिशन. ह्याचा प्रश्न येऊन गेलाय. हा प्रश्न जो आहे ना, हा येऊन गेलेला आहे मागच्या 2-3 वर्षात मी पाहिलाय. हा प्रश्न जुळ्याजुळवामध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट. नंतर आहे विधानगाथा, हर्षवर्धन पाटील यांचं, हे माजी मंत्री आहेत आणि त्यांचं विधानगाथा हे पुस्तक रिलीज झालंय. तर याच्याबद्दल जरा, हे आपल्या कामकाजाबद्दल आहे, महाराष्ट्राच्या किंवा विधानमंडळाच्या ज्या कामकाजाबद्दलचं पुस्तक आहे. तर तुम्ही याच्याबद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. नंतर आहे क्रिस गेल, क्रिकेटपटू आहेत, आपल्याला पुन्हा माहिती आहे. त्यांचं पुस्तक आहे 6 मशीन, आय डोंट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट, असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. आणि आय होप ही पुस्तकं खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण की या पुस्तकांमध्ये जे त्यांचे जे अनुभव असतात ते व्यक्त केलेले असतात, आणि प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक फील्ड मधले अनुभव खूप वेगळे असतात आणि ते शब्दात उतरून आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणून अशी पुस्तकं वाचणं फार गरजेचं असतं, हो ना. नंतर आहेत आलोक शुक्ला, यांचं पुस्तक आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ठीक आहे. आपली मतदानाची जी पद्धत आहे ती बॅलेट पेपर पासनं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये कन्वर्ट झाली काही वर्षांपासनं, आणि त्याच्यामुळे जे काही चेंजेस होत गेले त्याबद्दल याच्यामध्ये, या पुस्तकामध्ये प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे इंडिया अनमेड आणि रिलेंटलेस अँड ऑटोबायोग्राफी, यशवंत सिन्हा यांची 2 पुस्तकं आहेत ही. फर्स्ट आहे इंडिया अनमेड आणि नंतर आहे रिलेंटलेस. तर ही रिलेंटलेस जे आहे ती त्यांची ऑटोबायोग्राफी. ठीक आहे. नंतर आहे आपले जे राष्ट्रपती आहेत, सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, यांचं पुस्तक आहे द रिपब्लिकन एथिक आणि लोकतंत्र के स्वर. ठीक आहे. द रिपब्लिकन एथिक आणि लोकतंत्र के स्वर यांचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला जोड्या लावायला येऊ शकतं. आज स्वातंत्र्य दिन आहे, तर राष्ट्रपती देशाला संबोधतात तेव्हा त्याच्यामध्ये ते महत्वाच्या गोष्टी सांगत असतात. तर रेडिओला वगैरे ह्याची बरंच टेलिकास्ट होत असतं. तुम्हाला पॉसिबल असेल तर रेडिओ ऐका, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड सेक्शन मध्ये मिळून जाईल, तुम्हाला वेबसाईट्सवर पण मिळून जाईल. तर इम्पॉर्टंट आहे, कारण की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात किंवा जे नाही पण करत, पण त्यांना पण माहिती असायला हवं की आपले जे राष्ट्रपती आहेत किंवा आपल्या देशाचे जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांची जी मतं आहेत किंवा त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेणं फार गरजेचं आहे, म्हणून ऐकावं अशा मोठ्या व्यक्तींना. ठीक आहे. नंतर आहे ममता बॅनर्जी यांचं पुस्तक रिलीज झालं होतं, इंडिया इन डिस्ट्रेस. ठीक आहे. ममता बॅनर्जी यांचं पुस्तक आहे इंडिया इन डिस्ट्रेस. ठीक आहे. नंतर माजी निवडणूक आयुक्त होते नवीन चावला यांचं पुस्तक आहे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचं पुस्तक आहे एव्हरी वोट काउंट्स, द स्टोरी बिहाइंड इंडियाज इलेक्शन्स. ठीक आहे. एव्हरी वोट काउंट्स, द स्टोरी बिहाइंड इंडियाज इलेक्शन्स. ठीक आहे. आणि प्लीज असं म्हणू नका की मध्येच मराठीत नाव लिहिलंय आणि इंग्लिशमध्ये सांगितलंय. आता हे एव्हरी वोट काउंट असं मराठीत लिहिणं कसं दिसतं, म्हणजे आपण याला मराठी भाषांतर तर करू शकत नाही ना, पुस्तकाचे जे टायटल आहे म्हणून ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे.
ठीक आहे. जे मराठी टायटल होतं इथे जसं विधानगाथा मराठीमध्ये, तर मी ते मराठीमध्ये लिहिलंय. ठीक आहे. तर मग अशी कंप्लेंट नका करू की नाव मराठीत लिहिलंय आणि पुस्तकाचं नाव इंग्लिशमध्ये लिहिलंय. राईट. सो आय होप इतकं तुम्ही समजून घ्याल. तर एव्हरी वोट काउंट्स, द स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन्स असं पुस्तकाचं नाव आहे. नंतर आहे इंडिया आफ्टर मोदी, पॉप्युलिझम अँड द राईट, अजय गुडावर्ती यांचं हे पुस्तक आहे. इन केस तुम्हाला, मी जसं वारंवार सांगते की जेव्हा पण तुम्हाला वाटत असेल ना की याच्याबद्दल आपल्याला डिटेल वाचायचं, सारांश वाचायचा आहे, पुस्तक वाचायला सपोज नाही वेळ मिळत आहे, पण सारांश वाचायचा असेल तर गुगलने खूप चांगली सोय केली आहे गुगल रीड्समध्ये, तर आपल्याला तिथे ना सारांश मिळून जातात. ठीक आहे. गुगल बुक्समध्ये मिळून जातात. तुम्ही डायरेक्ट ऑथरचं नाव ऍड करायचंय किंवा पुस्तकाचं नाव ऍड करायचं, तुम्हाला पुस्तकाचा सारांश मिळतो. फार तर 2-3 पेजेसचा असेल, एखादा 1 पेजेसचा असेल, डिपेंड करतं की कोण कसं लिहित आहे. पण हा जो सारांश आहे हा महत्वाचा आहे. त्या पुस्तकात नेमकं काय दिलंय हे वाचायचं असेल तर इंटरनेट सारखा सोर्स नाही. आपल्याला माहिती आहे आपण सगळीच पुस्तकं खरेदी करू शकत नाही किंवा इतकी सगळी पुस्तकं आता मिळाली तरी पण आपल्याला वाचायला तितका वेळ नाहीये. राईट. सो इंटरनेटवरती सारांश तरी बघून घ्या आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचत चला. ठीक आहे. नंतर आहे रघुराम राजन. आपल्याला माहिती आहे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचं मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेलेला आहे. आय डू व्हॉट आय डू हा जो पुस्तक आहे हे जोडालावामध्ये मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्यांचं दुसरं पुस्तक द थर्ड पिलर, हाऊ मार्केट अँड द स्टेट लिव्ह द कम्युनिटी बिहाइंड, थर्ड पिलर, हे एक पुस्तक रिलीज झालंय. ठीक आहे. तर हा जो आय डू व्हॉट आय डू हे जोडा लावायला मागच्या वर्षी येऊन गेलं होतं रघुराम राजन यांचं, यावर्षी द थर्ड पिलर. ठीक आहे. नंतर मूलचंद शर्मा यांचं एक पुस्तक आलंय की जे आहे लॉ, जस्टिस अँड ज्युडिशियल पॉवर, जस्टिस P.N. भागवतीज अप्रोच, असं मोठंसं नाव आहे पुस्तकाचं. इम्पॉर्टंट आहे. लॉ, जस्टिस अँड ज्युडिशियल पॉवर, जस्टिस P.N. भागवतीज अप्रोच. ठीक आहे. नंतर आहेत इक्बालचंद मल्होत्रा आणि मरूफ रजा यांनी लिहिलेलं काश्मीर बद्दलचं पुस्तक आहे, काश्मीर्स अनटोल्ड स्टोरी डिक्लासिफाईड. ठीक आहे. काश्मीर्स अनटोल्ड स्टोरी डिक्लासिफाईड असं पुस्तकाचं नाव आहे. इक्बालचंद मल्होत्रा आणि मरूफ रजा दोघांपैकी एकाचं नाव जरी आलं तरी पुस्तकाचं नाव तेच आहे हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. नंतर आहे निकी हॅले, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट असं त्यांचं पुस्तक आहे. नंतर माधुरी विजय यांचं द फार फील्ड, हे पण काश्मीर बद्दलच पुस्तक आहे. ठीक आहे. द फार फील्ड, माधुरी विजय यांचं. ठीक आहे. नंतर आहे शीला दीक्षित यांचं आत्मचरित्र, सिटीजन दिल्ली माय टाइम्स माय लाईफ. सिटीजन दिल्ली माय टाइम्स माय लाईफ हे शीला दीक्षित यांचं आत्मचरित्र आहे. नंतर आहे हील्ड, मनीषा कोयराला यांचं एक पुस्तक आलं होतं. त्यांना कॅन्सरची बाधा झाली होती आणि त्या कशा त्यातनं बाहेर आल्या आणि पुन्हा नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात झाली आहे, तर त्याबद्दल त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलंय. ते पुस्तक आहे हील्ड, हाऊ कॅन्सर गेव मी अ न्यू लाईफ. ठीक आहे. नंतर आहे मिशेल ओबामा. आपल्याला माहिती आहे बराक ओबामा जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं द बिकमिंग. ठीक आहे. द बिकमिंग इम्पॉर्टंट आहे, ह्याच वर्षी रिलीज झालंय 2019 मध्ये, है ना. म्हणजे आय होप तुम्हाला माहिती असेल, म्हणून असं मी गृहीत धरते की तुम्हाला माहिती असावं म्हणून मी तितक्या याने सांगतेय तुम्हाला. राईट. नंतर आहे एन चंद्रशेखरन आणि रूपा पुरुषोत्तमन यांचं एक पुस्तक रिलीज झालंय, ब्री डिजिटल नेशन. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे कारण की नावातच कळतंय आपण जे डिजिटल इकॉनॉमीकडे चाललोय किंवा जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहेत आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या आसपासच्या परिस्थितीमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो इम्पॉर्टंट बदलाव जो आहे तो ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये नमूद केलेला असतो. ठीक आहे. नंतर शिल्पा शेट्टी, आपल्याला माहिती आहे शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचं एक पुस्तक आहे द डायरी ऑफ अ डोमेस्टिक द डायरी ऑफ डोमेस्टिक दिवा असं पुस्तक शिल्पा शेट्टी यांचं. ठीक आहे. नंतर अभिषेक मनू संघवी यांचं स्ट्रेट टॉक, है ना. नंतर आहे ई जिन केरॉल, 74 वर्षाच्या महिला आहेत, 74 इयर्स, म्हणजे जसं मी इंटरनेटवर वाचलं त्यांच्याबद्दल म्हणून सांगते. 74 इयर्सच्या महिला आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचे बरेचसे पुस्तकं चर्चेत आहेत, खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहेत. तर तुम्हाला शक्य असल्यास इतर जे साहित्य आहे ते पण बघून घ्या. ठीक आहे. आणि
आत्ता जे रिलीज झालंय त्या पुस्तकाचं नाव आहे व्हॉट डू वी नीड मेन फॉर. ठीक आहे, व्हॉट डू वी नीड मेन फॉर, ई जीन केरॉल. ठीक आहे. नंतर डॉक्टर कृष्णा सक्सेना यांचं विस्पर्स ऑफ टाइम, आणि डॉक्टर वाय व्ही रेड्डी आणि जी आर रेड्डी यांचं इंडियन फिस्कल फेडरलिझम. ठीक आहे, डॉक्टर वाय व्ही रेड्डी आणि जी आर रेड्डी यांची पुस्तक आहे. पुढे बघूया. ओके, सो आतापर्यंत आपण जे जे पुस्तकांची चर्चा केली, तर तुम्हाला काय करायचंय ह्या सगळ्यामध्ये? म्हणजे तुम्ही म्हणाल की पहिलंच लेक्चर आणि होमवर्क सांगतायत, तर असं नाहीये. होमवर्क हा तुमच्या गरजेचा आहे, आणि मी माझ्या अनअकॅडमीच्या लेक्चर्स मध्ये पण होमवर्क खूप वेळा सांगितलंय मुलांना. तिथे मी एन्व्हायरमेंट स्टडीज आणि इतिहास, आधुनिक आणि प्राचीन इतिहासाचा अभ्यास म्हणजे घेतला होता करून. तर तुम्ही सगळ्यांनी त्या लेक्चर्स पाहिले पण असावेत कदाचित. मी असं गृहीत धरते की तुम्ही अनअकॅडमीचे लेक्चर्स पाहिले असतील. सो तिथे पण मी होमवर्क सांगायचे, तसं इथे पण सांगते की इन केस तुम्हाला शक्य झालं, हे लेक्चर आपलं साधारणतः 10-15 मिनिटे झालं सुरू आहे, 10-15 मिनिटात तुम्हाला एक 17-18 पुस्तकांची नावं आणि त्यांची लेखकांची नावं समजलेत. ठीक आहे, तर त्या प्रत्येक लेखकाच्या इतर साहित्याबद्दल थोडीशी माहिती मिळवा. त्यांना कुठला अवॉर्ड मिळालाय का, हे इम्पॉर्टंट आहे. कारण की जसं मगाशी मी इथे एक नाव सांगितलं, डॉक्टर भरत वाटवानी यांना रमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता. तर चर्चेत असलेलं व्यक्ती आहेत, त्यांची पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत, आणि हे परीक्षेला येणं शक्य आहे, पॉसिबल आहे. ठीक आहे, आणि सिंगल लाईन क्वेश्चन सुद्धा बनतात. असं नाही की याच्यामध्ये आपल्याला अगदी मल्टिपल स्टेटमेंटचा क्वेश्चन बनेल, तर सिंगल लाईन प्रश्न सुद्धा बनतो. ठीक आहे, कारण की आपल्याला माहिती नाही, मागच्या वेळेस, आता दरवेळेस पुस्तकांवर एक प्रश्न असतो म्हणजे असतोच. कोणाला नोबेल मिळालेलं असेल त्यांचे पण काही साहित्य असतील, किंवा इतर कुठली पुस्तकं असतील त्यांचे साहित्य असतील, तर त्या सगळ्या बाबतीत पुस्तकं फार महत्वाची आहेत व्यक्तींच्या अभ्यासांमध्ये. ठीक आहे, म्हणून हे सगळा जो लिस्ट आहे, ह्या लिस्ट मधल्या म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा ओव्हरऑल कितीतरी वेगवेगळ्या विषयांना एक म्हणतात ना टच होतो आपण. कारण की जसं आता इथे सपोज मी मिशेल ओबामा यांच्याबद्दल बोललं, तर त्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी आहेत, तर त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये अमेरिकेमधला हिस्ट्री किंवा अमेरिकेमधली जी लाईफस्टाईल आहे त्याबद्दलचे माहिती आपल्याला मिळेल. ठीक आहे, ह्यांची मतं आपल्याला कळतात. आणि ओव्हरऑल एक सपोज तुम्हाला राईटअप कुठे द्यायचंय किंवा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण खूप फायदा होऊ शकतो, कारण की ऍडिशनल इन्फॉर्मेशन कधीच वाया जात नाही, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सो आज आपलं पहिलं लेक्चर आहे. इन केस तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिक्स वरती लेक्चर हवे असतील, तर तुम्ही मला कळवू शकता. हे आपलं फेसबुक, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आयडी आहे. तर ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे आयडी शेअर पण करणार आहे. तर हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तिथे जॉईन करा. आणि तुम्हाला लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे, आणि कमेंट करत जा, की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला समजतंय की नाही. ठीक आहे, आणि आय होप लेक्चर आवडत असेल. दुसरी गोष्ट, स्टॅटिक जीके, इथून पुढचे जे जे लेक्चर्स असणार आहेत ते मोस्टली स्टॅटिक जीके वरती फोकस्ड असणार आहेत. ठीक आहे, सो आय होप हे लेक्चर आवडलं असणार आहे. सो थँक्यू सो मच, आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि लवकरच भेटूयात पुन्हा अशा इंटरेस्टिंग अशा लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.